लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात, आचारसंहिता लागू झाली आहे, पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असो किंवा महायुती दोघांचेही जागा वाटप निश्चित नाही। परंतु आता माहिती मिळते की महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब झालंय। महाविकास आघाडीकडे जागा वाटप करताना एकूण 2 फॉर्म्युले आहेत। महाविकास आघाडी वंचितला सोडून 22-16-10 असा फॉर्म्युला निश्चित करण्याच्या वाटेवरती आहे, तर वंचितला सोबत घेतलं तर हा फॉर्म्युला जरा बदलतो आणि तो 20-15-9-4 असा होतो अशी माहिती मिळते। ज्यामध्ये ठाकरे गटाला 20, काँग्रेस पक्षाला 15, शरद पवार यांच्या गटाला 9 तर वंचित बहुजन आघाडीला 4 जागा सोडल्या जातील। वंचित बहुजन आघाडीला ठाकरे गटाच्या कोट्यातनं 2, काँग्रेस पक्षाच्या कोट्यामधनं 1 आणि शरद पवार पक्षाच्या कोट्यातनं सुद्धा 1 जागा देण्याची तयारी दर्शवली जाते। अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी वेदांत नेप। वेदांत, खरं तर जागा वाटपाचा अंतिम निर्णय कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे आणि या आघाडीमध्ये महाविकास आघाडीत काही पारंपरिक मतदारसंघांची अदलाबदली होऊ शकते एकमेकांच्या सोयीसाठी किंवा निवडणुकांच्या दृष्टीने, याची कितपत शक्यता? ज्ञानदा, आपण बघितलं शुक्रवार आणि शनिवार काँग्रेसचे वरिष्ठ नेते, दिल्लीतील नेते हे मुंबईत आले होते। त्यामुळे शुक्रवार शनिवार 3 ते 4 बैठका महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या झाल्या आणि त्यानंतर एक फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो। या फॉर्म्युल्यामध्ये जसं तू सांगितलं की 22-16-10 यामध्ये 22 शिवसेना ठाकरे गट, 16 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि त्यासोबतच 10 ज्या जागा आहेत त्या काँग्रेस पक्षाकडे, राष्ट्रवादी, थोडंसं मी पुन्हा एकदा सांगतो, 22 ज्या जागा आहेत शिवसेना ठाकरे गट, त्यासोबतच ज्या 16 जागा आहेत त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि 16 जागा ज्या आहेत त्या काँग्रेस पक्ष आणि 10 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, अशा प्रकारे 22-16-10चा फॉर्म्युला असणार आहे। खरं तर आपण बघितलं शिवसेना ठाकरे गटाने 23 जागांची मागणी केली होती, मात्र त्यामधल्या 22 जागा ह्या मिळत आहेत। ज्या जागांवर तिढा होता त्यामध्ये मुख्यत्वे करून जालना असेल, सांगलीची जागा असेल, भिवंडीची जागा असेल, त्याचा तिढा आता कुठेतरी सुटलेला आहे। आता वंचित बहुजन आघाडीला 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, त्यावर प्रकाश आंबेडकरांची मात्र भूमिका अजूनही स्पष्ट नाहीये आणि त्यामुळेच आपण बघतोय की जर 4 जागा वंचित बहुजन आघाडीला सोडल्या तर यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेला 20 जागा येतील, काँग्रेस पक्षाच्या जागाला 15 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 9 जागा आणि 4 जागा वंचित बहुजन आघाडीला येतील। आणि यामध्ये हातकणंगलेची जागा, ज्यामध्ये राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि बाहेरून पाठिंबा महाविकास आघाडी द्यावा अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला होता आणि तो प्रस्ताव कुठेतरी मान्य महाविकास आघाडीकडून करण्यात आला असल्याचंही सांगितलं जात आहे। म्हाडाची जागा आहे जी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे, ती जागा रासपला म्हणजेच महादेव जानकर यांना देण्यात येईल असं सुद्धा सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि जर वंचित बहुजन आघाडीला 4 जागा द्यायच्या तर 2-1-1 अशा जागा या 3 पक्षातून देण्यात येतील। आता ज्या अडचणीच्या जागा होत्या, ज्यामध्ये भिवंडीची जागा जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आलेली आहे, जालन्याची जागा जी काँग्रेसकडे आता गेलेली आहे, हिंगोलीची जागा ती शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आहे आणि सांगलीची जागा ज्यावर बराच काळ चर्चा झाली ती जागा आता शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आहे। आणि थोडक्यात जर आपण जे जागा वाटप बघितलं तर मुंबईतल्या ज्या जागा आहेत 4-2 म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला 4 आणि काँग्रेस पक्षाला 2 अशा मुंबईतल्या जागांचं वाटप करणार होते, मात्र आता सध्या जी माहिती मिळते त्यामध्ये 5 जागा या शिवसेना ठाकरे गटाला मिळणार आहेत, ज्यामध्ये मुख्यत्वे करून उत्तर पूर्व, दक्षिण मुंबई, त्यासोबत दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई अशा 5 जागांचा यामध्ये समावेश असणार आहे। त्यामुळे जवळपास जो तिढा होता जागांवरचा तो आता कुठेतरी सुटलेला आहे आणि लवकर म्हणजे आज उद्यामध्ये हे जागा वाटप निश्चित होईल आणि शिवसेना ठाकरे गटाकडे 22 आणि जसं मी सांगितलं की 1 जागा जी आहे जी राजू शेट्टींची आहे ती जागा, त्या जागेला बाहेरून पाठिंबा दिला जाईल, तर 2 जागा या शिवसेना ठाकरे गटाला वंचितसाठी सोडाव्या लागतील, तसंच काँग्रेसला 1 जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 1 जागा अशा 4 जागा या सोडाव्या लागतील। मात्र आता एकंदरीत 2 फॉर्म्युले तयार आहेत की एक फॉर्म्युला असा आहे की वंचित बहुजन आघाडी सोबत असेल तर जागा वाटप कसं असेल आणि दुसरा फॉर्म्युला जर वंचित सोबत नसेल तर जागांचं वाटप नेमकं कसं करण्यात आलंय। धन्यवाद वेदांत, वेळोवेळी ताजे अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।